संवेदनशीलतेची व्याख्या काय तुमची? स्वतःला जखमी करणं म्हणजे संवेदनशील होणं? नाही सर. मग संवेदनशील होण्याचा त्रास काय आहे तुम्हाला? हा, तुमच्या आजूबाजूला काटे असतील तर तुम्हाला संवेदनशील होण्याचा त्रास होईल, पण तुमच्या आजूबाजूला जर सगळे गुलाब असतील तर तुम्हाला संवेदनशील होण्याचा फायदा होईल ना. उलट त्याचा स्पर्श तुम्ही अनुभवू शकाल, त्याचा सुगंध अनुभवू शकाल. काय समस्या काय? संवेदनशील होण्याचा तुम्हाला त्रास होतोय म्हणजे तुमच्या आजूबाजूला तुम्ही काय निर्माण केले? काटे निर्माण केले. आणि काट्यांना तर काही सवय नाही तुमच्या पण येण्याची, तुम्ही तिथे जाऊन खेळताय. संवेदनशील होणं म्हणजे दुःख, स्वतःला दुःख देणं किंवा दुखावणं असं का वाटतं तुम्हाला? तुम्हाला कोणती माणसं कधी दुखावता? बघा, दुसऱ्याची काळजीमधून दुःख निर्माण होणं हा भाग वेगळा. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, ती जी माणसं आहे, संतांना त्रास व्हायचा या जगाचे हाल बघून, समाजाचे हाल बघून, छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास व्हायचा या रीतीचं हाल बघून. त्यांना काय त्रास होता? तिथे राजे राजवाडी होते, सरदाराच्या घरात जन्माला आले होते, त्यांना तर सगळंच सोन्याचा चमचा होता, राजगादी होती. त्यांनी काय दुःख ओढून घेतलं? ज्या दुःखापासून तुम्ही पळायला बघता, त्यांना काय गरज होती आग्र्यावर जाऊन पार अगदी सुटका करून घ्यायची, एखाद्या लांडग्याच्या तोंडात जाऊन अगदी बाहेर यायचं, एवढी करण्याची काय गरज होती? सगळे महान लोक काय खास असते म्हणून असं करतात? आणि सामान्य माणसाला स्वतःला दुःख होतं कारण अपेक्षा आहे. माझ्या मते अपेक्षेचं दुसरं नाव दुःख आहे. ज्याला स्वतःची कीव करायची त्याला जीवनामध्ये आनंद नाही मिळणार कधी, लक्षात ठेवा. माझं वाक्य अंडरलाईन करून ठेवा. कीव कोण करू इच्छितं? ज्याला माहिती आहे मी काय आहे, कमजोर आहे. मग कोण आहे आपल्या जीवनात, माणसाच्या जीवनामध्ये कमजोर कोण आहे? कोण कमजोर आहे? ज्याला कायम भीती असते असं कोण आहे? ज्याला नष्ट होण्याची भीती आहे, ज्याला कायम काहीतरी गमावण्याची भीती, असं कोण आहे आपल्या जीवनामध्ये, माणसाच्या जीवनात? शरीरालाही मी भीती आहे, लागेल, तुटेल, कापेल, मरेल, धावेल, कंटाळेल, कळ लागेल. आणि मनाला भीती आहे अपमान होण्याची, मनाला भीती आहे नाकारलं जाण्याची, मनाला भीती आहे काहीतरी हिसकावून घेण्याची, आहे ना. म्हणजे हे शरीर आणि मनच कीव करून घेतं. तुमचा आत्मा कधी कीव करून घेत नाही. तो का करेल? बिघडतो कोण? फॅन. वीज नाही बिघडत, हा वायर बिघडते, सप्लाय बिघडतो, पण वीज कधी बिघडत नाही. ती आहेच कायम, ती त्या ग्रीड मध्ये सदैव उपलब्ध आहे. फक्त तुम्ही ग्रीड पासून डिस्कनेक्ट होता. शरीराच्या स्तरावरती हे शाश्वत नाहीये म्हणून त्याला कायम काय आहे? भीती. म्हणून ते कीव करून घेतं, मन कीव करून घेतं. तुमची चेतना कधीच कीव करून घेत नाही. आणि आनंद हा शरीराचा आणि मनाचा स्वभाव नाहीच आहे. शरीराचा स्वभाव आहे काय भेटलं पाहिजे? भोग भेटली पाहिजे. मनाचा स्वभाव आहे काय भेटलं पाहिजे? सन्मान भेटलं पाहिजे, सुख पाहिजे दोघांना. त्यांना आनंदाचा अनुभव नाहीच आहे. उलट आनंदाच्या क्षणी शरीर आणि मन याचं भान नाही राहत. एक आई जेव्हा आमच्या शाळेमध्ये आली, मी शिक्षक होतो, आणि तिच्या मुलाला तिने तब्बल 4 वर्षांनी बघितलं. जेव्हा ती सोडून गेली तेव्हा ती मुलगा 4 वर्षाचं होतं आणि आता ते मुलगा दुसरीच्या वर्गात होतं. जेव्हा ती आली, तिने मुलाला पाहिलं, ती विसरली काही ही शाळा आहे, इथे गुरुजी उभे, आपण बाहेरून आलेलो आहे, हे आपलं घर नाहीये, इथे आजूबाजूला लहान मुलं आहे. ती गेली, त्याला अशी मिठी मारली ना, असे तिचे पापे घेत राहिली ना, असं त्याला काय तिचं काय करू आणि काय नको असं तिला झालं होतं. तो जो 1.5 मिनिटाचा जो कालावधी होता, त्या 1.5 मिनिटामध्ये तिथं स्वर्ग अवतरलेला होता. साक्षात ईश्वराचं रूप तिला दिसत होतं. तो जो क्षण आहे तेवढा इंटेन्स मोमेंट ज्याला म्हणतात, त्या इंटेन्स मोमेंट मध्ये तिचं प्राण जागृत झाले होते. हा प्रसंग परिस्थितीजन्य आहे, तुमचं कर्तृत्व नाहीये त्याच्यामध्ये. त्या मोमेंटला तुम्ही जर 24 तास राहू शकले तर संत ह्या मोमेंटला 24 तास असतात. सदानंदी हा शब्द याच्यामध्ये तयार आहे. जेव्हा विरह तयार होतो त्यावेळेस इंटेन्स मोमेंट तयार होतो, तेव्हा शरीर आणि मन थोडंसं काय करतं? माघार घेत. उपवासी मारावर त्याला कुठलीही गोष्ट त्याला देऊ नका, त्याचं लंघन करा. शरीर आणि मन काय होतं थोडंसं लक्षात ठेवा. एखाद्याला जेवण देऊ नका 2 दिवस, तुम्ही काही पण खायला द्या, मनापासून खात होते, नखरे करीत नाही. त्याला रोज पंचपक्व नाही, ते म्हणते नाही हे असंच जा, ते तसंच जा, हेच नको तेच नको. आणि म्हणून तुम्ही हे शरीराचं आणि मनाचं जेवढं तुम्ही त्याला शिस्त लावाल, जेवढी त्याच्याकडनं साधना करून घ्याल, जेवढं त्याला तुम्ही झिजवाल, जेवढं त्याला तुम्ही त्रास द्याल, तेवढं ते तुमचं कल्याण करेल. आपली समस्या आहे का? आपण त्याला जीवन मानतो, त्यालाच मी मानतो. खेकड्याची ओळख आहे दुसऱ्याचं तंगड धरून ओढणे, हा त्याचा काय स्वभाव आहे. तुम्ही खेकडा बघा, तुम्ही खेकडे एका बरणीमध्ये भरा, तो जे खेकडं वरती चढतो ते दुसरं त्याचं तंगड खाली ओढतो, आणि ते सरळ कधीच चालत नाही. तुम्ही खेकडा कधी सरळ चालताना पाहिला का? तो कसं चालतो? वाकडाच चालतो. तुम्ही त्याला रस्ता सरळ द्या तरी तो वाकडाच चालतो. त्याचा तो काय आहे? स्वभाव आहे, लक्षामध्ये. आणि या स्वभावाप्रमाणे ते काय करतो? जगत असतो. आणि मग माणसाच्या जीवनामध्ये तुम्ही कसे आहात हे त्या तुमच्या कशावरून कळतं? स्वभावावरून कळतं. ज्याला दुसऱ्याला देण्याची मनापासून इच्छा होते, बघा, ज्या स्त्रीला दुसऱ्याला खाऊ घालण्याची खूप इच्छा असते तिला सुगरण असं म्हणतात नाही, ती सुगरण असतेच. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तिला दुसऱ्याला खाऊ घालण्याची इच्छा असते म्हणून तिच्या हातून स्वयंपाक चांगला होतो. ती स्वयंपाक चांगला करते म्हणून दुसऱ्याला आवडतं असं नाहीये. तिला दुसऱ्याला खाऊन घातल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नता येते, तिला कोणी उपोषी राहू नये असं वाटतं. ती स्त्री सुगरणच असते. एक लक्षात ठेवा, परमेश्वराची लीला एवढी सुंदर आहे की दिल्यानंतर जो वाढतं ना ते सत्य असतं. लक्षात ठेवा, जे घेतल्यानंतर वाढतं ते असत्य असतं. जे तुमच्याकडे आल्यानंतर तुमच्याकडे वाढतं त्याला माया असं म्हणतात, जे दिल्यानंतर वाढतं त्याला सत्य असतं. तुम्ही लोकांना पैसा द्या, तुमचा काय वाढतो? पुरुषार्थ वाढतो, आनंद वाढतो. तुम्ही लोकांना ज्ञान द्या, तुमची महानता वाढते. तुम्ही लोकांना श्रमदान द्या, तुम्ही लोकांना तुमचा वेळ द्या, तुमच्या सुंदर अशा भावना द्या. तुम्ही जेव्हा जेव्हा द्याल तेव्हा तेव्हा तुम्ही श्रीमंत होत जा, कारण श्रीमंताचा गुण आहे देणे, आणि घेणे हा भिकाऱ्याचा गुण आहे. तुम्ही 4 एकरची भिकारी आहे का 400 एकरची भिकारी, त्यांनी फरक पडत नाही. भिकाऱ्याचा कटोरा एवढा आहे का भिकाऱ्याचा कटोरा किती मोठा आहे, जेवढा मोठा कटोरा तेवढा मोठा भिकारी. तुमच्या व्याख्येमध्ये तो श्रीमंत असेल. विजय माल्या भिकारी आहे ना? नाही आहे
आहे का? नीरव मोदी भिकारी आहे म्हणून तो तोंड लपून पाहता इकडे तिकडे. भिकारी तरी बिचारे उजळ माथ्याने भीक मागता, यांच्याकडे ती पण पात्रता नाही. आणि काही लोक सांगतात त्यांचा आदर्श दाखव, म्हणजे त्यांनी कसं कर्ज घेतलं बुडवलं तसं आम्हाला बी थोडं बुडवायची परवानगी मिळाली पाहिजे. ही भिकारीची लक्षण. जेव्हा तुम्ही सहानुभूती अपेक्षा करता तेव्हा तुम्ही स्वतःला काय सिद्ध करता? भिकारी सिद्ध करता. भिकारी म्हणजे काय हो? जो स्वतःच 2 वेळेचं जेवण सुद्धा भागवू शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो? भिकारी. मग तुम्ही म्हणाल अरे ज्याच्याकडे अगड संपत्ती आहे तो कसा भिकारी? त्याची आर्थिक परिस्थिती भिकारी नाहीये, पण त्याची मानसिक परिस्थिती भिकाऱ्याची आहे. दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी आपण स्वतः आनंदी पाहिजे आणि हे त्याच व्यक्तीला जमू शकतं जो संवेदनशील आहे. म्हणजे तोच व्यक्ती समोरच्या व्यक्तीचा विचार करू शकतो. पण कधी कधी अशी परिस्थिती होते आयुष्यामध्ये, काही काही अशी चढ उतार येतात का त्याचा आपल्यावर सुद्धा परिणाम होतो आणि आपण संवेदनशील असल्यामुळे त्याचा अजून जास्त परिणाम होतो. तर अशा परिस्थितीमधनं स्वतःला बाहेर काढून आपण स्थिर कसं ठेवलं पाहिजे आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी कसं राहिलं पाहिजे आणि ते आनंदी पण फक्त समोर लोकांना दाखवण्यासाठी नाही, तर आपण स्वतः आतमधून आनंदी कसं राहिलं पाहिजे. संवेदनशीलतेची व्याख्या काय तुमची? स्वतःला जखमी करणं म्हणजे संवेदनशील होणं नाही सर. मग संवेदनशील होण्याचा त्रास काय आहे तुम्हाला? हां, तुमच्या आजूबाजूला काटे असतील तर तुम्हाला संवेदनशील होण्याचा त्रास होईल, पण तुमच्या आजूबाजूला जर सगळे गुलाब असतील तर तुम्हाला संवेदनशील होण्याचा फायदा होईल ना. उलट त्याचा स्पर्श तुम्ही अनुभवू शकाल, त्याचा सुगंध अनुभवू शकाल. काय समस्या काय? संवेदनशील होण्याचा तुम्हाला त्रास होतोय म्हणजे तुमच्या आजूबाजूला तुम्ही काय निर्माण केले? काय निर्माण केले? काटे निर्माण केले. आणि काट्यांना तर काही सवय नाही तुमच्यापर्यंत येण्याची, तुम्ही तिथे जाऊन खेळताय. माझी व्याख्या अशी आहे सर की आपण जर संवेदनशील असेल तर जेवढी चांगली गोष्ट आहे, जेवढी आपल्याला स्पर्श करणार आहे, तेवढीच जर दुःख देणारी जर परिस्थिती असेल तर ती पण तेवढीच आपल्याला स्पर्श करेल. दुःख का देतं तुम्हाला? कुठलीही गोष्ट दुःख का देते? संवेदनशील होणं म्हणजे दुःख, स्वतःला दुःख देणं किंवा दुखावणं असं का वाटतं तुम्हाला? तुम्हाला कोणती माणसं कधी दुखावता? बघा, दुसऱ्याची काळजीमधून दुःख निर्माण होणं हा भाग वेगळा. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, ती जी माणसं आहे, संतांना त्रास व्हायचा या जगाचे हाल बघून, समाजाचे हाल बघून. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास व्हायचा या रयतेचं हाल बघून. त्यांना काय त्रास होता? तिथे राजे राजवाडे होते, सरदाराच्या घरात जन्माला आले होते, त्यांना तर सगळंच सोन्याचा चमचा होता, राजगादी होती. त्यांनी काय हे दुःख ओढून घेतलं ज्या दुःखापासून तुम्ही पळायला बघता? हॅलो, त्यांना काय गरज होती आग्र्यावर जाऊन पार अगदी सुटका करून घ्यायची? एखाद्या लांडग्याच्या तोंडात जाऊन बारदी बाहेर यायचं एवढे करण्याची काय गरज होती? सगळे महान लोक काय खास असते म्हणून असं करतात का? आणि सामान्य माणसाला स्वतःला दुःख होतं का होतं? कारण अपेक्षा आहे. माझ्या मते अपेक्षेचंच दुसरं नाव दुःख आहे. बघा, लक्षात घ्या, अपेक्षा, समजा मी अपेक्षा करणं की माणसाने असं बदललं पाहिजे, असं घडलं पाहिजे, पण ती अपेक्षा स्वतःसाठी नाही आहे, ती कोणासाठी आहे? हां, शत्रूचा शत्रू काय असतो? मित्र. तसं जेव्हा अपेक्षा तुम्ही दुसऱ्यांच्या कल्याणाची करता तेव्हा ती अपेक्षा नसते. कळलं का तुम्हाला? ती उपेक्षा असून अपेक्षा आहे. कळलं का? म्हणजे मग तुमचा प्रश्न असा आहे की संवेदनशील माणसाने असावं की नसावं, आणि संवेदनशील असल्यानंतर असे दुःखाचे प्रसंग येतात, त्या प्रसंगी माणसाने स्वतःला कसं सावरावं? म्हणजे परत इथं कीवच आली ना. कोणाची? ज्याला स्वतःची कीव करायची त्याला जीवनामध्ये आनंद नाही मिळणार कधी. लक्षात ठेवा, माझं वाक्य अंडरलाईन करून ठेवा. कीव कोण करू इच्छितं? कीव कोण करून घेतं? करेक्ट, व्हेरी गुड, टाळा वाजवा त्यासाठी. ज्याला माहिती आहे का मी काय आहे, कमजोर आहे. मांजर लोंढा कधी बोलते? तिला काहीतरी अपेक्षा आहे, बरोबर आहे की नाही? तिची अपेक्षा पूर्ण करू नका बरं. ती कशी पंजा बाहेर काढते की नाही? कळलं का तुम्हाला? म्हणजे कीव याच्याकरता करून घेता का दुःखाने मला काय केली पाहिजे? सहानुभूती दिली पाहिजे. सहानुभूती करणं हा एक चालाकीचा प्रकार आहे. हॅलो, ती एक चालाकी आहे, चतुराई आहे, ती एक लबाडी आहे. ती स्वतःची कीव करणं ह्याच्यासारखी दुसरी लबाडी नाही, अशी गोंडस लबाडी आहे ती. कळलं का तुम्हाला? आणि म्हणून कमजोर जे प्राणी आहेत ते कीव करून घेतात. मग कोण आहे आपल्या जीवनात, माणसाच्या जीवनामध्ये कमजोर कोण आहे? कोण कमजोर आहे? ज्याला कायम भीती असते असं कोण आहे? ज्याला नष्ट होण्याची भीती आहे, ज्याला कायम काहीतरी गमावण्याची भीती, असं कोण आहे आपल्या जीवनामध्ये, माणसाच्या जीवनात?
शरीर. शरीराला नेहमी भीती आहे. लागेल, तुटेल, कापेल, मरेल, धावेल, कंटाळेल, कळ लागेल. आणि मनाला भीती आहे अपमान होण्याची. मनाला भीती आहे नाकारलं जाण्याची. मनाला भीती आहे काहीतरी हिसकावून घेण्याची आहे ना. म्हणजे हे शरीर आणि मनच कीव करून घेतं. तुमचा आत्मा कधी कीव करून घेत नाही. तो का करेल? बिघडतं कोण? फॅन. वीज नाही बिघडत. हा वायर बिघडते, सप्लाय बिघडतो, पण वीज कधी बिघडत नाही. ती आहेच कायम. ती त्या ग्रीडमध्ये सदैव उपलब्ध आहे. फक्त तुम्ही ग्रीडपासून डिस्कनेक्ट होता. कळलं का? तुमच्या सप्लाय चेनमध्ये प्रॉब्लेम आहे. तसं आपल्या ऊर्जेला सप्लाय देणारं काय? शरीर आणि मन आहे. मग हे शरीर आणि मन म्हणजे फिजिकल बॉडी आहे. मग फिजिकल बॉडीला भीती असते जळण्याची. स्वतः अग्नी स्वतःला घाबरेल का? पण माणूस मात्र स्वतःला घाबरतो की नाही? कधी कधी घाबरतो का नाही घाबरतो? सिंपल आहे. माणूस स्वतःलाच घाबरतो. कधी कधी आरशा पुढे गेला सकाळी सकाळी त्याला भीती वाटते कधी कधी. पटकन मारुती वांबळून घेतो, थोडासा बांग बिंग पाडितो. केस असे जर पीस कटले आपले असं वाटतं किती पटकन लवकर बांग पडून घेतो. नाही तर आपलीच आपल्याला काय वाटते? जेव्हा एखाद्याला कॅन्सर होतो, जेव्हा त्याचं शरीर असं विचित्र होतं, फोड येतात विविध प्रकारे, एखाद्या गाईला जेव्हा लंपी होती, गाय कशी दिसते? आपल्याच गायीची आपल्याला काय वाटते? भीती वाटते. सेम आहे. शरीराच्या स्तरावरती हे शाश्वत नाही आहे, म्हणून त्याला कायम काय आहे? भीती आहे. म्हणून ते कीव करून घेतं, मन कीव करून घेतं. तुमची चेतना कधीच कीव करून घेत नाही. आणि आनंद हा शरीराचा आणि मनाचा स्वभाव नाहीच आहे. शरीराचा स्वभाव आहे काय भेटलं पाहिजे? भोग भेटले पाहिजे. मनाचा स्वभाव आहे काय भेटलं पाहिजे? सन्मान भेटलं पाहिजे. बरोबर आहे ना? सुख पाहिजे त्या दोघांना. त्यांना आनंदाचा अनुभव नाहीच आहे. कोणाला? उलट आनंदाच्या क्षणी शरीर आणि मन याचं भान नाही राहत. कळलं का तुम्हाला? मग त्यावेळेस खरा तुमची चेतना जागृत होते. आणि मग तेच सद्गुरू सांगता येते. आज तुम्हाला आनंदासोबत कसं वागायचं त्याविषयी बोलताय. सर, आता तुम्ही जे सांगितलं त्याच्यामधून असं कळालंय की माझा जो प्रश्न होता तो शरीर आणि मनाचा विचार करून होता. करेक्ट. आणि ही जी गोष्ट आहे ही चेतनेच्या स्तरावरची आहे. बरोबर. तर आपण आपलं जे चेतना स्तर आहे तिथे आपण नेहमी प्रसन्न आणि आनंदी राहू. नाही, चेतना आनंदीच असते नेहमी. तुम्ही बल्ब लावला, बल्ब ज्यावेळेस पेटवता तेव्हा प्रकाश आपोआप होणारच आहे. अंधाराची काय काळजी करायची? चेतनेच्या स्तराला जोडणं गरजेचं आहे. त्या स्तरावरती त्याची ती संपर्क मिळवणं गरजेचं आहे. तो आहे आतमध्ये, पण त्याच्याशी आपला काय झाला पाहिजे? संपर्क झाला पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय आहे? आपण त्याच्याशी आपला संपर्क काय होतो? जर तुम्ही एससीडीचं नॉलेज जर सतत जर तुम्ही त्याच्याबरोबर जर कनेक्शनमध्ये राहिले आणि त्याचा जर पुन्हा पुन्हा तुम्ही जर अभ्यास करत राहिले तर तुम्ही शेतकऱ्यांना योग्यच मार्गदर्शन करणार. पण तुम्ही त्या नॉलेजपासून डिस्कनेक्ट होता, त्या प्रवाहापासून बाजूला होता. जर एखादं हरिण कळपापासून बाजूला गेलं तर त्याची लगेच काय होते? काय होते? शिकार होते. तसंच आहे तुमचं जीवन. तुमचं जीवन जेव्हा ह्या चेतनेपासून भरकटतं, डिस्कनेक्ट होतं, तेव्हा तुम्ही दुःखी होता, तेव्हा तुम्ही कमजोर होता. कारण शरीराचा स्वभावच कमजोर आहे. मग तुम्ही जेव्हा चेतनेबरोबर कनेक्ट होता तुम्ही आपोआप, तेव्हा तुम्ही आनंदीच असता. आनंदी असता तेव्हा तुम्ही चेतनेशी काय असता? कनेक्ट असता. किंवा चेतनेशी तुमचा संपर्क झाला का तुम्ही आनंदात भावविभोर होऊन जाता. तुम्ही ध्यानामध्ये जर गेले तर भगवान शंकराच्या डोळ्यामधून आनंद अश्रू वाहतात ध्यानामध्ये. तेव्हा तुम्हाला खूप खूप बघा शरीराच्या स्तरावर सुद्धा अनुभव येतो. कधी कधी येतो. दोन शरीर एकमेकाच्या एवढी जवळ येतात. म्हणजे बघा कधी कधी आई आणि मुलगा किंवा मुलगी आणि वडील या बाबतीमध्ये, कधी मित्रांच्या बाबतीमध्ये हा प्रसंग अगदी लाखात एखाद्या वेळेस येतो. ते एकमेकाला एवढं अंतःकरणापासून आलिंगन देतात की तिथे त्यांचं शरीर आणि मन दोन्ही पण काय होऊन जातं? गायब होतं. जणू काही दोन ऊर्जाच एकमेकाला काय करताय? आलिंगन देताय. अशा प्रकारे ज्यावेळेस त्यांचं मिलन होतं तेव्हा पण डोळ्यातून अश्रू येतात. तेव्हा आपण कोणाला मिठी मारली आहे, समोर कोण आहे, आपण कोण आहे याचं भान विसरून जातं. मी माझ्या डोळ्याने हा अनुभव पाहिलेला आहे. मी तुम्हाला सांगितलेलं पण आहे की एक आई जेव्हा आमच्या शाळेमध्ये आली, मी शिक्षक होतो, आणि तिच्या मुलाला तिने
तब्बल 4 वर्षांनी बघितलं. जेव्हा ती सोडून गेली तेव्हा ती मुलगं 4 वर्षाचं होतं आणि आता ते मुलगं दुसरीच्या वर्गात होतं. जेव्हा ती आली तिने मुलाला पाहिलं, ती विसरली काही ही शाळा आहे, इथे गुरुजी उभे, आपण बाहेरून आलेलो आहे, हे आपलं घर नाहीये, इथे आजूबाजूला लहान मुलं आहेत. ती गेली आणि त्याला अशी मिठी मारली ना, असे त्याचे पापे घेत राहिली ना, असं त्याला काय तिचं काय करू आणि काय नको असं तिला झालं होतं. तो जो 1.5 मिनिटाचा जो कालावधी होता, त्या 1.5 मिनिटामध्ये तिथं स्वर्ग अवतरलेला होता. साक्षात ईश्वराचं रूप तिला दिसत होतं. मग तो जो क्षण आहे तेवढा इंटेन्स मोमेंट ज्याला म्हणतात, त्या इंटेन्स मोमेंटमध्ये तिचं प्राण जागृत झाले होते. हा प्रसंग परिस्थितीजन्य आहे, तुमचं कर्तृत्व नाही आहे त्याच्यामध्ये. मग त्या मोमेंटला तुम्ही जर 24 तास राहू शकले तर संत ह्या मोमेंटला 24 तास असतात. सदानंदी हा शब्द याच्यामुळे तयार आहे. आपण मग सदानंदाचा एवढं कोट करतो फक्त. कळलं का तुम्हाला? मग सदानंदी राहणं आपल्याला का जमत नाही सर? कारण आपण आपल्या मनात आणि आपल्या शरीरात गुरफटलेलो असतो. जेव्हा 2 माणसांचा विरह तयार होतो बघा, तुम्ही नेहमी अनुभवला असेल, जेव्हा ते लांब असताना तेव्हा खूप प्रेमाने गोष्टी करता, गप्पा करता, तेव्हा कमीत कमी भांडणं फार लवकर फोनवर लवकर मिटतात. समोर भांडणं आणखीन चिघळता. का बरं? कारण जेव्हा विरह तयार होतो त्यावेळेस इंटेन्स मोमेंट तयार होतो, तेव्हा शरीर आणि मन थोडंसं काय करतं, माघार घेतं आपोआप. उपवासी मारा बरं त्याला, कुठलीही गोष्ट त्याला देऊ नका, त्याचं लंघन करास, तर शरीर आणि मन काय होतं थोडंसं लक्षात ठेवा. एखाद्याला जेवण देऊ नका 2 दिवस, तुम्ही काही पण खायला द्या, मनापासून खात होते, नखरे करीत नाही. ज्याला रोज पंचपक्वान्न नाही ते म्हणते नाही हे असंच झालं, ते तसंच झालं, हेच नको तेच नको. आणि म्हणून तुम्ही हे शरीराचं आणि मनाचं जेवढं तुम्ही त्याला शिस्त लावाल, जेवढी त्याच्याकडनं साधना करून घ्याल, जेवढं त्याला तुम्ही झिजवाल, जेवढं त्याला तुम्ही त्रास द्याल, तेवढं ते तुमचं कल्याण करेल ना. आपली समस्या आहे का आपण त्याला जीवन मानतो, त्यालाच मी मानतो? नाही. ओके मित्रांनो, आज प्रत्येक माणूस आनंदाच्या शोधामध्ये आहे, सुखाच्या शोधामध्ये आहे, सन्मानाच्या शोधामध्ये आहे. आज आपण आपल्या जीवनाची धावपळ कशा करतो की माझं जीवन कसं झालं पाहिजे, सुखी झालं पाहिजे, समृद्ध झालं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये शांती समाधान मला लाभलं पाहिजे. तर या गोष्टीमध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की राक्षस आणि देव जेव्हा मंथन करत होते समुद्राचं, तेव्हा अनेक दिव्य रत्न आणि अनेक दिव्य अशा गोष्टी जन्माला आल्या, बरोबर आहे. त्याच्यामध्ये अमृत जेव्हा निघालं मंथन करून, तेव्हा अमृताचा कुंभ सर्वात अगोदर कोणी मागितला? राक्षसांनी मागितला. तर राक्षसांनी जेव्हा तो कुंभ मागितला तेव्हा भगवान श्रीकृष्णाने एक अट घातली. काय? अमृताच्या संदर्भामध्ये एक नियम आहे, तुम्ही काय करायचं, ते हात जे आहे तुमचे, त्या हातांना आम्ही बंधन करणार आणि तुम्हाला हात वाकवता येणार नाही. जसं तुम्ही विष मोकळेपणाने पिऊ शकता, तसं अमृत मोकळेपणाने पिऊ शकत नाही, त्याला शर्ती आणि अटी लागू आहे. कुठल्याही चांगल्या गोष्टीला शर्ती आणि अटी लागू असतात सर, आणि वाईट गोष्टीसाठी कुठलेच शर्ती असतात का? मग ते प्यायचं कसं असं मार्गदर्शन विचारलं, त्यानं सांगितलं हात वाकवायचं नाही. हात इथे जर वाकला, जसं क्रिकेटमध्ये जर इथं हात वाकला तर तो कोणता बॉल असतो, इथं थोडा जरी हाताला झटका बसला तरी तो नो बॉल धरला जातो, बरोबर आहे ना. त्याला काय म्हणतात, फेकी बॉलिंग, बरोबर आहे ना. तसं त्याने जरी तो आऊट झाला तरी आऊट दिला जात नाही. तसं आहे, नियम आहे, अमृतासाठी नियम आहे की तुम्हाला ते अमृत तेव्हाच लाभेल जेव्हा तुम्ही त्याचे नियम पाळा. मग नियम काय? का तुम्हाला हात वाकवता येणार नाही. आता ते राक्षसच ना, ते राक्षस काय, जो राखून ठेवतो तो राक्षस आणि देतो तो देव. हा स्वभाव आहे त्यांचा, हा गुण आहे त्यांचा, ही त्यांची ओळख आहे, खेकड्याची ओळख आहे. काय? दुसऱ्याचं तंगड धरून ओढणे, हा त्याचा काय स्वभाव आहे. तुम्ही खेकडा बघा, तुम्ही खेकडे एका बरणीमध्ये भरा, तर जे खेकडं वरती चढतं ते दुसरं त्याचं तंगड खाली वरतं, आणि ते सरळ कधीच चालत नाही. तुम्ही खेकडा कधी सरळ चालताना पाहिला का? तो कसा चालतो? वाकडाच चालतो. तुम्ही त्याला रस्ता सरळ द्या तरी तो वाकडाच चालतो. त्याचा तो काय आहे? स्वभाव आहे. आलं लक्षामध्ये?
आणि या स्वभावाप्रमाणे ते काय करतो, जगत असतो. आणि मग माणसाच्या जीवनामध्ये तुम्ही कसे आहात हे त्या तुमच्या कशावरून कळतं, स्वभावावरून कळतं की नाही. मग आपण आनंदासाठी जगतो आहोत, सुखासाठी जगतो आहोत किंवा दुःखासाठी जगतो आहोत, हे आपल्याला स्वतःला कळतं की नाही चांगलं. सुख दुःख कळतं, पण आनंद कळतो का, सांगा. नाही. मग आता ज्यावेळेस अमृत पिणार आहे तर काय मिळणार होतं, अमरत्व मिळणार होतं. आणि विष पिल्यावर काय मिळणार होतं, मृत्यू. मग विषही निघालं होतं, पण ते कोणी पिलं, भगवान शंकरांनी पिलं, बरोबर की नाही. त्याच्यामुळे त्यांचा गळा काय झाला, त्या विषाने निळा झाला. अमृत प्यायचा तर नियम होता, तर मग ज्यावेळेस त्यांचा जो स्वभाव आहे राक्षसांचा, राखून ठेवायचा, दुसऱ्याला द्यायचं नाही. दुसऱ्याला द्यायची वासना ज्याला होत नाही तो राक्षस आहे, लक्षात ठेवा. मग तुम्ही माणसं जन्माला असले, ज्याला दुसऱ्याला देण्याची मनापासून इच्छा होते, बघा, ज्या स्त्रीला दुसऱ्याला खाऊ घालण्याची खूप इच्छा असते तिला सुगरण असं म्हणतात नाही, ती सुगरण असतेच. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तिला दुसऱ्याला खाऊ घालण्याची इच्छा असते म्हणून तिच्या हातून स्वयंपाक चांगला होतो. हा मुद्दा लक्षात घ्या. ती स्वयंपाक चांगला करते म्हणून दुसऱ्याला आवडतं असं नाहीये. तिला दुसऱ्याला खाऊन घातल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर प्रसन्नता येते, तिला कोणी उपोषी राहू नये असं वाटतं, ती स्त्री सुगरणच असते. मग ती देण्याची वृत्ती देवांची वृत्ती आहे. मग माणूस मध्ये आहे, इकडे देव आहे आणि इकडे कोण आहे, म्हणजे ज्याचं मंथन होऊ राहिलं तो माणूस आहे, लक्षात घ्या. कोणता पर्वत होता तो, म्हणजे तो जो मध्ये पर्वत आहे, जो ज्याचं मंथन केलं जात आहे रवी सारखं, तो माणूस आहे. म्हणजे माणसाचं मंथन केल्यानंतर तो देव पण बनू शकतो, तो दानव पण बनू शकतो. दोन्ही गोष्टी त्याच्यामधूनच निघणार आहे, राईट. मग जेव्हा ते अमृत मिळालं, ते अमृत मिळताना जेव्हा तुम्हाला प्यायचं येते, राक्षसांना सांगितलं हाक वाकवायचे नाही, त्यांनी त्यांना मिळालेलं जे अमृत ते प्यायला गेले. आता मला सांगा, सराव नाही ना तुमचा, तिकडे जाणार, एक थेंब सुद्धा त्यांच्या तोंडामध्ये गेला नाही. आता ते त्यांची वेळ संपली, त्यांच्या वाटेचं अमृत संपलं, ते सांडलं जमिनीवरती. पण आता वेळ कोणाची आली, देवांची. आता राक्षस काय म्हणले, हा आम्हाला पेता नाही आले, हे कुठून पितील, यांना आम्ही काही वेळा हरवलेलं आहे. हे एवढे हुशार, ते म्हणले विष्णुदेवा, हे बघ, तू आता हे आम्हाला नियम लावला, हा नियम यांना पण लागू, आणि यांना नियम लागू नये, यांच्या इथं पट्ट्या बांधा. का, यांच्यावर भरोसाच नाही आम्हाला, चालबाजी करतील हे, बरोबर आहे ना. आणि मग त्यांच्या इथं पट्ट्या बांधल्या आणि प्या म्हणे. आता देव मोठी हुशार, अर्धे तिकडून राहिले, अर्धी इकडून राहिली. यांनी त्यांना पाजलं आणि त्यांनी यांना पाजलं. कळतं का तुम्हाला, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. एक लक्षात ठेवा, परमेश्वराची लीला एवढी सुंदर आहे की दिल्यानंतर जो वाढतं ना ते सत्य असतं, लक्षात ठेवा. जे घेतल्यानंतर वाढतं ते असत्य असतं. जे तुमच्याकडं आल्यानंतर तुमच्याकडं वाढतं त्याला माया असं म्हणतात, आणि जे दिल्यानंतर वाढतं त्याला सत्य असं म्हणतात. तुम्ही लोकांना पैसा द्या, तुमचा काय वाढतो, पुरुषार्थ वाढतो, आनंद वाढतो. तुम्ही लोकांना ज्ञान द्या, तुमची महानता वाढते. तुम्ही लोकांना श्रमदान द्या, तुम्ही लोकांना तुमचा वेळ द्या, तुमच्या सुंदर अशा भावना द्या. तुम्ही जेव्हा जेव्हा द्याल तेव्हा तेव्हा तुम्ही श्रीमंत होत जाल. कारण श्रीमंताचा गुण आहे देणे, आणि घेणे हा भिकाऱ्याचा गुण आहे. मग तुम्ही सर 4 एकरची भिकारी आहे का 400 एकरची भिकारी, त्यांनी फरक पडत नाही. भिकाऱ्याचा कटोरा एवढा आहे का भिकाऱ्याचा कटोरा किती मोठा आहे, जेवढा मोठा कटोरा तेवढा मोठा भिकारी. हे तुमच्या व्याख्येमध्ये तो श्रीमंत असेल. विजय माल्या भिकारी आहे ना, हॅलो, नाही आहे का. नीरव मोदी भिकारी आहे म्हणून तो तोंड लपून पळता इकडे तिकडे. भिकारी तरी बिचारे उजळ माथ्याने भीक मागता, यांच्याकडे ती पण पात्रता नाही. आणि काही लोक सांगतात त्यांचा आदर्श दाखवतो. म्हणजे त्यांनी कसं कर्ज घेतलं बुडवलं,
तसं आम्हाला बी थोडं बुडवायची परवानगी मिळाली पाहिजे. ही भिकारीची लक्षण आहे. कळलं? जेव्हा तुम्ही सहानुभूती अपेक्षा करता तेव्हा तुम्ही स्वतःला काय सिद्ध करता? भिकारी सिद्ध करता. हां, भिकारी म्हणजे काय हो? जो स्वतःचं 2 वेळेचं जेवण सुद्धा भागवू शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो? भिकारी म्हणतो. मग तुम्ही म्हणाल, अरे ज्याच्याकडे अगाध संपत्ती आहे तो कसा भिकारी? त्याची आर्थिक परिस्थिती भिकारी नाहीये, पण त्याची मानसिक परिस्थिती भिकाऱ्याची आहे.